बल्लारपुर नगर पालिका की नगर अध्यक्ष अलका वाजपेयी के चुनाव के साथ ही शहर की राजनीति में एक नए युग की शुरुआत हो गई है। नवनियुक्त कांग्रेस की नगर अध्यक्ष ने आम आदमी के मुद्दों को प्राथमिकता देते हुए एक पारदर्शी और विकास मुक्त प्रशासन प्रदान करने का संकल्प व्यक्त किया है। कांग्रेस के नगर अध्यक्ष का पद स्वीकार करने के बाद प्रतिक्रिया देते हुए अलका वाजपेयी ने कहा, यह चुनाव केवल मेरा नहीं है बल्कि बल्लारपुर की जनता द्वारा मुझ पर जताए गए विश्वास की जिम्मेदारी है। शहर का समग्र विकास मेरी प्राथमिकता रहेगी। उन्होंने स्पष्ट किया कि शहर में जल आपूर्ति, स्वच्छता, सड़कें, स्वास्थ्य और शिक्षा जैसी बुनियादी सुविधाओं में सुधार को प्राथमिकता दी जाएगी। उन्होंने नागरिकों की शिकायतों का शीघ्र समाधान करने और नगर पालिका के कामकाज में पारदर्शिता लाने का इरादा व्यक्त किया। इसके अलावा महिलाओं की सुरक्षा के लिए सार्वजनिक स्थानों पर प्रकाश व्यवस्था, स्वच्छ शौचालय, स्वास्थ्य शिविर और स्वरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम लागू किए जाएंगे। उन्होंने ये भी कहा कि युवाओं के लिए कौशल विकास और रोजगार मुक्ति गतिविधियों को बढ़ावा दिया जाएगा। इस बीच उन्होंने इस दृढ़ मत को व्यक्त किया कि विकास में कोई पक्षपात नहीं होना चाहिए और आश्वासन दिया कि शहर के हित में लिए गए निर्णय सभी पार्षदों की भागीदारी से ही लिए जाएंगे। उन्होंने ये भी कहा कि संचार, समन्वय और जवाबदेही उनके नेतृत्व की प्रमुख विशेषताएं होंगी। देखिए ये पूरी खबर भारत न्यूज 24 से संवाददाता प्रमोद दुबे की खास रिपोर्ट। आहे ते बल्लाशाचे त्यांनी मला अध्यक्षपदासाठी निवडून दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि सगळे पक्ष वाले आहे ते त्यांना सुद्धा मी त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि बल्लाशासाठी मी सगळ्यात पहिले मी आरोग्य केंद्राकडे जास्त वाटचाल देईल। आरोग्यासाठी मी यांच्यासाठी जे जे नवीन लोकांना जे आहे ते गरीब लोक आहे त्यांना कसे सोनोग्राफी वगैरे हा खर्च परवडत नाही ना, त्याच्यासाठी मी सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन अशा ज्या उपकरणं आहे त्याच्या माध्यमातून मी त्यांना सहकार्य करेन। बल्लारच्या जे राजकारणात त्याचे मी सगळे श्रेय मी आपल्या काँग्रेस पक्षाला देईन। कारण आणि जे माझे मिस्टर आहे त्यांनी सगळ्यांची जी गरीब लोकांची सेवा केली, त्यांनी सगळ्यांना गरीब लोकांना सगळे खेड्यापाड्यातले सगळे लोक म्हणजे सगळे माझ्या दवाखान्यात येणारे सगळे लोक आहे आणि गरीब वगैरे सगळे लोक माझ्या दवाखान्यात येतात आणि त्यांच्यासाठी माझ्या मिस्टरांची सेवा केली आहे। त्यांच्यानुसार मी त्यांचे मी आभार मानेन पहिले की त्यांच्या याच्या ओळखीने याच्याने मला याचा फायदा झाला बा। बरं, काँग्रेसला तुम्हाला असं वाटतं का की पुन्हा काँग्रेस जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उभारी घेणार आहे आणि इथला जो प्रदूषणाचा प्रश्न आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असल्यामुळे प्रदूषण जे आहे, आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, हा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावणार? हा प्रश्न मी आता असा मार्गी लावीन की आपला हा बल्लारपूर देश कसा हरित क्रांती आणि सगळं म्हणजे कसा स्वच्छ आणि सुसज्ज होईल याकडे मी जास्त स्वच्छतेकडे जास्त लक्ष देणार आणि ह्या जे दुष्परिणाम आहे म्हणजे हे सगळं ते हे आहे डस्टिंग वगैरे आहे सगळं त्याच्यावर काही मी हे फवारण्याचा वगैरे प्रयत्न करीन। जसे ते झाडाझुडांवर जसे ते फवारण्या मारत वगैरे त्याने पाण्याच्या वगैरे त्याच्यामुळे जास्त डस्ट उडणार नाही अशा प्रकारे मी काही उपकरणाच्या माध्यमातून मी तशा सेवा देईन बल्लारशा। बरं, असं म्हटलं जातं की बल्लारशाला तुम्हाला असं वाटतं का की या निधीचा जो आहे विजन नसल्यामुळे हे निधी कुठेतरी खतपत पडली आणि काम झाले नाहीत? हो, आता त्याही निधीचा मी चांगल्याच तऱ्हेने वापर करीन। पहिले मी हे जे विद्यार्थी वगैरे आहे जे आपले MPSCचे UPSCचे विद्यार्थी जे 12वी होऊन नंतर ते बाहेर पुण्याला जातात त्यांच्यासाठी मार्गदर्शन केंद्र वाचनालयाच्या दृष्टीने मी त्यांच्यासाठी मी जी हे राहीन ती सेवा मी त्यांच्यासाठी मुलांसाठी पहिल्यांदा करणार आहे की जे मार्गदर्शन केंद्र उघडून त्यांना हे करणार त्या निधीतून वगैरे सगळं। बरं, ही हां लोकांची गरज आहे 24 तास जी आहे ती पाणी सुविधा असायला पाहिजे। बल्लारशामध्ये अनेक प्रभाग आहेत जिथे 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही, काही ठिकाणी पाण्यामध्ये गाळ असते। हा सगळा प्लांट प्रत्येक प्रभागामध्ये स्थापित करून स्वच्छ जे आहे ते पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय योजना आखणार आहात? हां, ते पण मी आता प्रत्येक वार्डामध्ये आता सगळ्यांना कसं स्वच्छ पाणी मिळणार याचा मी पुरेपूर प्रयत्न करील आणि प्रत्येक वार्डामध्ये वगैरे म्हणजे ते आता आरोच्या मशीन वगैरे बसवून मी प्रत्येक वार्डामध्ये पाणी कसं स्वच्छ मिळेल आणि बल्लाशाला कसं स्वच्छ पाणी मिळेल आणि त्याने कसं रोगमुक्त होईल असं मी त्यांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करीन। बरं, तुम्ही एक महिला आहात, महिलाची सुरक्षा जी आहे ती प्राथमिकता असते। बल्लारशाचे जे चौक आहे तिथे CCTV कॅमेरा नाही आहेत आणि त्यामुळे महिला ज्या आहेत त्यांच्या सुरक्षितेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। प्रत्येक चौकामध्ये CCTV फुटेज किंवा CCTV कॅमेरे इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात?
आता ते बल्लाशाच्या सोयीसाठी मी प्रत्येक ठिकाणी माझ्या जसे आता हे स्त्रियांसाठी वगैरे स्त्रियांना अत्याचार होते आणि स्त्रियांसाठी म्हणजे चांगले हे करण्यासाठी म्हणजे मी प्रत्येक याच्यामध्ये चौकामध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. बरं इतर ज्या शाळा आहेत बल्लारशा नगरपालिकेच्या अंतर्गत येत असतात, त्यांची जी अवस्था जी आहे, ती अतिशय खस्ता आहे आणि त्यांचे जे तिथले जे बांधकाम आहे, ते सगळं पडीत पडलं आहे. त्या डिजिटायझेशन करण्यासाठी आणि त्यांना नवीन उभारी देण्यासाठी ज्या शाळा याच्या अंतर्गत येतात नगर परिषदेच्या, त्या प्राथमिकतेने तुम्ही कसा मार्गी लावणार आहात? हां, पहिल्यांदा त्या शाळेची देखरेख करून मग मी त्या शाळेची जे सुधारणा करून आणि ज्या पडलेल्या शाळा आहेत त्यांची सगळी सुधारणा करून जे गरीब विद्यार्थी आहे त्यांना सगळं शिक्षणाची सोय करून डिजिटल असे शिक्षणाची सोय करून मी त्यांना प्रयत्न करीन ते की सगळ्या शाळामध्ये सगळे गरीब विद्यार्थी कसे हे येईल आणि कशी त्यांची हे होईल म्हणून मी त्यांच्यासाठी पहिल्यांदा ज्या पडीत शाळा आहेत त्यांना मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. बरं घरकुलचा जो प्रश्न आहे, तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. म्हणजे असं म्हटलं जातं, की ज्या झोपडपट्टीतल्या लाभार्थी आहेत, इथे प्रशासन म्हणजे लोक प्रशासन नसल्यामुळे घरकुलचे जे लाभार्थी आहेत, रमाई आवास योजना आहे, प्रधानमंत्री हां. आवास योजना आहेत. त्या लाभार्थी जे आहेत ते हेलपाटे मारतात आणि परत जातात. म्हणजे ते लाभार्थी वंचित आहेत. हा प्रश्न तुम्ही कसा प्राथमिकतेने मार्गी लावणार? हा प्रश्न आता मी नगर परिषदमध्ये आता म्हणजे हे आपलं हे प्रश्न मांडून हा प्रश्नांची मी योग्य तऱ्हेने वाटचाल करून आणि हा प्रश्न जे रमाई योजना आहे, घरकुल योजना आहे आणि सगळ्यांसाठी योजना आहे मी हे अंमलात आणीन आणि त्यांचा पुरेपूर प्रयत्न करीन. महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काय करणार आहात? म्हणजे तुम्ही बचत गट आहेत आणि वेगवेगळे उपक्रम जे आहेत शासनाचे, राज्य शासनाचे, ते राबवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? ते महिलांसाठी मी आता बचत गटासाठी ते पण मी प्रयत्न करणार आहे. बँकेच्या माध्यमातून वगैरे बचत गटाच्या याच्यातून मी पण ते पण सगळे मार्गी लावणार आहे. जसे बँक आहे, CDCC बँक आहे. कोणत्या बँकेतून जे आता ग्रामीण बँक वगैरे राहते त्यांच्यातून आता त्यांच्यातर्फे मी महिला बचत गटांना मी सगळी सोय उपलब्ध करून देईन आणि त्या माध्यमातून मी सगळं त्यांच्यासाठी हे त्यांच्यासाठी बरं बल्लारच्या वासियांना तुम्हाला संधी दिली आहे बल्लारच्या वासियांनी. म्हणजे सगळे विरोधक, धनशक्ती एकीकडे असताना सुद्धा तुम्हाला एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून बल्लारच्या वासियांनी तुम्हाला संधी दिली आहे. त्यांचा आभार